गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट याचा स्टडी आपल्याला या तासाला करायचा आहे. तर फंडामेंटल क्वांटिटी काय आहे हे आपण बघितलेलं आहे. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. मग फंडामेंटल युनिट म्हणजे काय? त्या फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला युनिटची गरज पडते. युनिटचा वापर केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल युनिट. ठीक आहे. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी जे आहेत लेंथ, मास, टाइम त्या मेजर करण्यासाठी त्या कशामध्ये मेजर करतात? तर आपण युनिटमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये. मास कशामध्ये मेजर करतो? युनिट काय आहे? तर किलोग्रॅम. ठीक आहे. तर हे त्याचे युनिट आहेत. लेंथ, मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर हे जे मीटर आणि किलोग्रॅम हे काय आहे? तर त्याचे युनिट्स आहेत. त्यामुळं त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल युनिट. म्हणून त्याची डेफिनेशन काय आहे? फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट. जे फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या मेजर करण्यासाठी युनिटचा वापर केला जातो, यूज केला जातो, त्याला काय म्हटलं जातं? फंडामेंटल युनिट्स. नंतर डिराइव्ड क्वांटिटी. आता डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय आहे? तर अशा क्वांटिटी आहेत की त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असतात. त्यामुळं त्या डिराइव्ड क्वांटिटी असं म्हटलं जातं. मग फॉर एक्झाम्पल बघा, वेलॉसिटी. वेलॉसिटी एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. ती डिराइव्ह केली जाते. म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल टू काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय व्ही. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो आपण? मीटरमध्ये. त्यानंतर टाइमचं युनिट कशामध्ये मेजर करतो? सेकंद. म्हणजे याच्यामध्ये 2 काय आहेत? ह्या फंडामेंटल युनिट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यामुळं वेलॉसिटीचं युनिट काय असणार आहे? तर मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की वेलॉसिटी डिराइव्ह केलं जातं. त्याचं युनिट म्हणजे मीटर पर सेकंद. 2 ह्याच्यामध्ये क्वांटिटी येतात. त्यामुळे त्याला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हटलं जातं. वेलॉसिटी ही काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं युनिट काय आलेलं आहे? मीटर पर सेकंद. आता त्यानंतर मोमेंटम. समजा दुसरं आपण घेतलं, दुसरं एक्झाम्पल मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू काय? मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. म्हणजे मोमेंटम ह्याचं जर आपल्याला युनिट बघायचं झालं तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे 2 क्वांटिटीवरती डिपेंड असणार आहे. मासचा युनिट काय असणार आहे? किलोग्रॅम. आणि वेलॉसिटीचा आत्ता आपण काढलेला आहे मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 आपल्याला युनिट्स फंडामेंटल युनिट बघायला मिळतात. आणि ह्याच्यामध्ये मोमेंटमचं युनिट काय असणार आहे? मोमेंटम इज इक्वल टू किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि ह्या ज्या क्वांटिटी असतात त्यांना काय म्हटलं जातं? डिराइव्ड क्वांटिटी. की त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त अशा युनिट्सवरती काय असतात? फंडामेंटल युनिट्सवरती डिपेंड असतात. तर त्याला आपण काय म्हणतो? डिराइव्ड क्वांटिटी. आता डिराइव्ड क्वांटिटीचा डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन 1 or more fundamental quantities for their measurements are known as derived quantity. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि ती मेजर करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त अशा फंडामेंटल क्वांटिटीवरती काय आहे? ती डिपेंड आहे मेजर करण्यासाठी. त्याला काय म्हटलं जातं? डिराइव्ड क्वांटिटी. असंख्य अशा डिराइव्ड क्वांटिटी आहेत. फोर्स आहे, एरिया आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे, त्यानंतर प्रेशर आहे, त्यानंतर वर्क आहे, एनर्जी आहे. अशा बऱ्याच ज्या क्वांटिटी आहेत त्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत. आणि त्यानंतर डिराइव्ड युनिट म्हणजे काय? आता ह्या ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्या मेजर करण्यासाठी
ज्या युनिटचा यूज केला जातो, वापर केला जातो, त्याला काय म्हटलं जातं? डिराइव्ड युनिट. आता त्याची डेफिनेशन काय आहे? डिराइव्ड युनिट, द युनिट युज्ड टू मेजर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड युनिट. म्हणजे ज्या ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्या मेजर करण्यासाठी ज्या युनिटचा यूज केला जातो त्याला काय म्हटलं जातं? डिराइव्ड युनिट्स. त्यानंतर सप्लिमेंटरी युनिट्स. कोणकोणते आहेत सप्लिमेंटरी युनिट्स? तर त्याच्यामध्ये 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत आणि त्याचे काय आहेत ते सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. आता सप्लिमेंटरी क्वांटिटी कोणत्या आहेत? प्लेन अँगल आणि त्याचं जे युनिट आहे रेडियन, हे काय सप्लिमेंटरी युनिट्स आहे. सॉलिड अँगल ही सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे आणि त्याचं युनिट आहे स्टेरॅडियन्स. आता याच्यामध्ये SR हे त्याचं सिम्बॉल आहे आणि रॅडियनचं काय आहे? रॅड हे सिम्बॉल आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला प्लेन अँगल काय आहे हे आधी आपण समजावून घेऊया. तर प्लेन अँगल हे एक्सप्लेन करण्यासाठी बघा मी इथं एक पार्टिकल जो आहे, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. आता त्याचा हा जो सेंटर आहे तो काय आहे? एक सेंटर O आपण कन्सिडर केला आणि त्याच्यामधला एक छोटासा आर्क इथं कन्सिडर केलेला आहे. हा जो आहे तो काय असणार आहे? इथला हा आर्क लेंथ असणार आहे. आर्क लेंथ. आणि ही त्याची सेंटर पासून ह्या आर्क पर्यंत, सर्कल पर्यंत ह्याची रेडियस काय असणार आहे? R असणार आहे. आणि ह्या आर्क लेंथ पासून ह्या सेंटर पासून हा तयार झालेला जो अँगल आहे तो काय आहे? d थीटा. म्हणजेच तो काय आहे? प्लेन अँगल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हा छोटासा काय एक त्या सर्कल मधला हा छोटासा पार्ट कन्सिडर केलेला आहे आणि हा आर्क लेंथ आहे आणि ह्या सेंटर पासून आर्क लेंथ पर्यंतची रेडियस R आहे आणि त्याच्यामुळं इथं तयार झालेला जो अँगल आहे तो काय आहे? प्लेन अँगल आहे. त्यामुळं प्लेन अँगल इथं इट इज डिनोटेड बाय d थीटा इज इक्वल टू काय असणार आहे? आर्क लेंथ. हा आर्क लेंथ आपण ds एक छोटासा पार्ट आहे त्यामुळे आपण ds ने कन्सिडर करणार आहे. हा आर्क लेंथ काय आहे? ds डिवायडेड बाय काय असणार आहे? रेडियस. डिवायडेड बाय रेडियस r. ठीक आहे. r म्हणजेच प्लेन अँगल d थीटा इज इक्वल टू ds डिवायडेड बाय r. आणि हा काय झाला? प्लेन अँगल इज इक्वल टू ds डिवायडेड बाय r. आता याची डेफिनेशन कशी करता येईल? प्लेन अँगल इज डिफाइन्ड ॲज इट इज अ रेशो ऑफ द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल आर नोन ॲज प्लेन अँगल. ठीक आहे. ही त्याची डेफिनेशन ऑफ प्लेन अँगल काय आहे? द रेशो ऑफ द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज प्लेन अँगल. तर त्याच्यामध्ये d थीटा काय आहे? प्लेन अँगल इज इक्वल टू ds आहे काय आहे? आर्क लेंथ आहे आणि r काय आहे? रेडियस आहे. ठीक आहे. या दोन्हीचा रेशो म्हणजे काय असणार आहे? प्लेन अँगल असणार आहे. आणि प्लेन अँगलचं युनिट काय आहे? रेडियन अँड सिम्बॉल काय आहे? रॅड. आता हा जो प्लेन अँगल आहे हा 2 डायमेन्शनल आहे. ठीक आहे. 2 डायमेन्शनल अँगल आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं जे डायमेन्शन आहे हे डायमेन्शनल लेस क्वांटिटी आपल्याला मिळते. तर ds जी आहे ती आपण लेंथ त्याची मोजतो, कन्सिडर करतो. तर ती आपण कशामध्ये मोजत असतो? मीटरमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर रेडियस सुद्धा आपण मीटरमध्ये मोजतो. त्यामुळं हे युनिट काय होतात? कॅन्सल होतात. त्यामुळं तिथं आपल्याला हा जो प्लेन अँगल आहे त्याचं डायमेन्शन मिळत नाही आहे. त्यामुळं इट इज अ डायमेन्शनल लेस क्वांटिटी. ठीक आहे. त्यानंतर दुसरी सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल त्याचं SI युनिट आहे स्टेरॅडियन्स आणि सिम्बॉल आहे SR. आता याच्यामध्ये सॉलिड अँगल डिनोटेड बाय d ओमेगा. म्हणजे d ओमेगा आपण अशा पद्धतीनं पण डिनोट करू शकतो किंवा d ओमेगा अशा दोन्ही पद्धतीनं आपण सॉलिड अँगल डिनोट करू शकतो. आपल्याला पुस्तकामध्ये d ओमेगा असं दिलेलं आहे साइन, त्यामुळे आपण अशा पद्धतीनं डिनोट करणार आहे. तर
सॉलिड अँगल जो आहे, आता सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल अँगल आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं झालं तर आपण आईस्क्रीमचा कोन कन्सिडर करू शकतो, की आईस्क्रीमचा कोन आहे आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम भरलेला आहे आणि त्याच्या बेसला तयार झालेला जो कोन आहे तो काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे. तो 3 डायमेन्शनल अँगल असणार आहे. त्याच पद्धतीनं आपण कलिंगडचं उदाहरण घेतलं तर कलिंगडमधला एक छोटासा जर पार्ट आपण काढला, ठीक आहे, तर काय होणार आहे, त्याला जो आतला गाभा चिटकून येणार आहे वरच्या सरफेसला, त्यावेळेस त्या कलिंगडच्या बेसला जो तयार झालेला जो अँगल आहे तो काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे. ठीक आहे, तर तोच पोर्शन आपण इथं कन्सिडर केलेला आहे. तर हा वरचा जो पोर्शन आहे, तो वरचा सरफेस आहे, तो सरफेस एरिया ऑफ स्पियर असणार आहे. म्हणजे तो DA आपण कन्सिडर केला आहे, DA ने डिनोट केलेला आहे, सरफेस एरिया ऑफ स्पियर वरचा जो आहे तो. आणि इथं त्याच्या सेंटर पासून जो रेडियस काय आहे, त्याची रेडियस आहे सरफेस पासूनची, सेंटर पासून काय असणार आहे, रेडियस आहे. त्यानंतर इथं बेसला तयार झालेला जो अँगल आहे तो काय आहे, सॉलिड अँगल आहे. ठीक आहे, तर आपण ह्याच्यामध्ये सॉलिड अँगल इज इक्वल टू काय घेणार आहे, सॉलिड अँगल इज इक्वल टू रेशो ऑफ सरफेस एरिया, जो सरफेस एरिया आपण DA ने डिनोट केलेला आहे, DA डिवायडेड बाय त्याचा रेडियसचा स्क्वेअर. ठीक आहे, रेडियसचा जो स्क्वेअर केलेला आहे तो, म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये काय मिळणार आहे, DA डिवायडेड बाय R स्क्वेअर, याचा रेशो म्हणजे काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे. आता DA म्हणजे काय असणार आहे, सरफेस एरिया, जो स्पेरिकल आहे त्याचा जो स्पियर आपण कन्सिडर केलेला आहे त्याचा वरचा सरफेस म्हणजे एरिया ऑफ स्पियर, आणि तो किती असणार आहे, 4 पाय R स्क्वेअर असणार आहे. आणि त्याची रेडियस काय असणार आहे, R स्क्वेअर. त्यामुळे R स्क्वेअर कॅन्सल होणार आणि आपल्याला सॉलिड अँगल इज इक्वल टू इथं काय मिळणार आहे, 4 पाय आपल्याला स्टेरेडियन मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशनवरून आपल्याला डेफिनेशन करता येईल सॉलिड अँगलची. काय, इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर, हा जो DA काय आहे, पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. आणि ह्या स्पियरची रेडियसचा स्क्वेअर ह्या म्हणजे काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे. आणि तेच आपण इथं इक्वेशनमध्ये घेतलेलं आहे, 4 पाय R स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर, म्हणजे 4 पाय ही काय असणार आहे, सॉलिड अँगल असणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉलिड अँगल सुद्धा एक डायमेन्शनल लेस क्वांटिटी आहे, कारण इथं आपल्याला युनिट मिळत नाहीये, त्यामुळं इथं आपल्याला सॉलिड अँगल डायमेन्शनल लेस क्वांटिटी आहे. त्यानंतर रिलेशन बिटवीन रॅडियन अँड डिग्री, म्हणजे समजा 1 डिग्री असेल तर किती रॅडियन असेल, 1 डिग्री म्हणजे किती रॅडियन असणार आहे, किंवा 1 रॅडियन म्हणजे किती डिग्री असणार आहे. ठीक आहे, ह्याचं जे रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं आपण काय कन्सिडर करणार आहे, एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म केला तर आपल्याला मिळणारा जो अँगल आहे तो किती असणार आहे. समजा हा पूर्ण इथून स्टार्ट केला आणि तो इथं पूर्ण सर्क्युलर मोशन कंप्लीट केलं, त्यावेळेस त्याचा मिळणारा अँगल किती असणार आहे, तर थीटा इज इक्वल टू काय आहे, ही त्याची रेडियस असणार आहे, हा सेंटर असणार आहे. तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे पूर्ण सर्कल जर कन्सिडर केले, त्याची जर आपल्याला काय काढायचं आहे, अँगल काढायचा आहे, तर थीटा इज इक्वल टू काय असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय काय असणार आहे, रेडियस डिवायडेड बाय इट्स रेडियस. मग थीटा इज इक्वल टू सर्कम्फरन्स काय असणार आहे, पूर्ण सर्कलची 2 पाय R असणार आहे डिवायडेड बाय R. R कॅन्सल होतील, 2 पाय, आणि हे कशामध्ये आहे, रॅडियनमध्ये. ठीक आहे, रॅड म्हणजे ज्यावेळेस एखादा पार्टिकल पूर्ण सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल त्यावेळेस जो मिळणारा अँगल आहे तो किती रॅडियन मिळणार आहे, 2 पाय रॅड मिळणार आहे. ठीक आहे, आता हाच पार्टिकल जर हाफ सर्कलमध्ये सर्क्युलर मोशन करत असेल, आपण हा पार्टमध्ये कन्सिडर केलं तर काय होणार आहे, हा पार्ट
मध्ये जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्यावेळेस आपल्याला किती अँगल मिळणार आहे, तर थीटा इज इक्वल टू हा पूर्ण 2 पाय आर आहे, त्यामुळे आपल्याला हाफ काय मिळणार आहे, पाय आर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू काय मिळणार आहे, पाय रॅड. आता पाय रॅड आपण अशा पद्धतीनं डिनोट करू शकतो. ठीक आहे, पाय रॅड. तर RAD रॅड या पद्धतीनं पण आपण डिनोट करू शकतो किंवा या पद्धतीनं सुद्धा आपण त्याचा सिम्बॉल देऊ शकतो, पाय रॅड. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला हा जो पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला जो मिळणारा अँगल आहे तो 2 पाय रॅड मध्ये मिळतो. पण समजा तोच पार्टिकल आपण पूर्ण सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस त्याचा जो अँगल आहे डिग्रीमध्ये किती असणार आहे, तर 360 असणार आहे. ठीक आहे, डिग्रीमध्ये किती असणार आहे, 360 डिग्री असणार आहे. आणि 360 डिग्री त्यावेळेस मिळणारा अँगल किती आहे, 2 पाय रॅड. हा 360 डिग्रीमध्ये परफॉर्म करतो आणि इथं रॅडियनमध्ये काय असतो, 2 पाय रॅड. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये डिवायडेड बाय 2 केलं तर काय मिळणार आहे, 180 डिग्री इज इक्वल टू काय असणार आहे, पाय. ठीक आहे, 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 डिग्री म्हणजे किती रॅडियन हे बघायचं आहे. 1 डिग्री म्हणजे किती रॅडियन, तर 1 डिग्री इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 180 डिग्री, पाय रॅडियन डिवायडेड बाय 180 डिग्री. मग 1 डिग्री इज इक्वल टू, आता हे जर कॅल्क्युलेशन केलं पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14 डिवायडेड बाय 180 डिग्री इज इक्वल टू, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1.745 इंटू 10⁻⁻² रॅड. ठीक आहे, म्हणजे 1 डिग्री म्हणजे किती रॅडियन आहे, 1.745 इंटू 10⁻⁻² रॅड. हे इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला कोणती व्हॅल्यू डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडमध्ये करायचं असेल तर आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल किंवा डायरेक्ट ह्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करू शकतो. तर समजा फॉर एक्झाम्पल 60 डिग्रीचं आपल्याला कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करायचं आहे तर काय करू शकतो, 60 इंटू पाय बाय 180, पाय बाय 180 इज इक्वल टू काय मिळणार आहे, इथं 0 कॅन्सल होतील, 18 म्हणजे पाय बाय 3 काय असणार आहे, रॅड असणार आहे. अशा पद्धतीनं असंख्य संख्येचं आपण काय करू शकतो, डिग्रीचं रॅडियनमध्ये करू शकतो. आता रॅडियनचं डिग्रीमध्ये कसं करायचं हे बघायचं आहे. तर पाय रॅड इज इक्वल टू 180 डिग्री आणि 1 रॅड इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. ठीक आहे, तर याच्यामध्ये 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय पाय म्हणजे किती असणार आहे, 3.14 असणार आहे. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला किती मिळणार आहे, 57.29 डिग्री असणार आहे. जे 1 रॅडियन म्हणजे किती डिग्री असणार आहे, 57.29 डिग्री असणार आहे. ठीक आहे, हे काय असणार आहे, कन्व्हर्जन असणार आहे 1 डिग्रीचं रॅडियनमध्ये आणि 1 रॅडियनचं डिग्रीमध्ये. ठीक आहे.